चला बघूया ट्रेडिंग वरती घर चालतं का। दिवस 72, तो ट्रेडिंग चॅलेंज मधला दिवस आहे 72 आणि मागच्या काही दिवसांपासून मी अपडेट्स जे आहे ते रील फॉर्मॅट मध्ये न टाकताना स्टोरी टाकली एव्हरीडे आणि तुम्ही ते हायलाइट मध्ये पण जाऊन चेक करू शकता। म्हणजे प्रत्येक दिवशी ज्या पण अपडेट्स असतील त्या कुठल्याही मिस नाही केलेल्या आपण एव्हरीडे जे पण प्रॉफिट्स असतील किंवा लॉस असतील मी प्रत्येक दिवशी तुम्हाला दाखवलंय। तुम्ही हायलाइट जाऊन चेक करू शकता। चॅलेंज नावाचं एक हायलाइट आहे त्याच्यामध्ये सगळे अपडेट्स आहेत। ओके, तो आजचा दिवस आहे 72 आणि आपण जे आज प्रॉफिट सिक्युअर करू शकलोय ते आहे 1779 रुपये, म्हणजे नियर बाय 1800च्या आसपास। तो आपण जे आज प्रॉफिट्स बुक केलेत ते आहे 1780 रुपयाच्या आसपास। तो जर आजचं मार्केट बघितलं ना मित्रांनो, गॅप अप ओपनिंग झालं होतं आणि गॅप अप ओपन झाल्यानंतर मार्केट रिजेक्ट झालं आणि त्याच्यानंतर काय झालं, थोडंसं साइडवेज राहिलं। साइडवेज मध्ये आपण एक ट्रेड केला होता, त्याच्यामध्ये प्रॉफिट्स पण चांगले होते। तो थोड्या वेळानंतर म्हणजे 9:45 नंतर मार्केटने आजचा हाय ब्रेक केला। हाय ब्रेक केल्यानंतर काय झालं की आपला जो CIO आहे तो पण दाखवायला लागला की मार्केट जे आहे ते बुलिश होऊ शकतं। तो जेव्हा आजचा डे हाय क्रॉस झाला ना मित्रांनो, आपला जो नॉन डिरेक्शनल ट्रेड होता त्याच्यामध्ये प्रॉफिट चालू होते, पण जेव्हा डे हाय क्रॉस झाल्यानंतर काय झालं की त्याच्यामध्ये लॉसेस सुरू झाले। मग आपण त्याला डिरेक्शनल मध्ये कन्वर्ट केलं, बुलिश मध्ये कन्वर्ट केलं आणि त्याच ट्रेडला शेवटपर्यंत आपण होल्ड केलं। आता ऑब्व्हियसली प्रॉफिट्स कमी असतील बट आपण रिस्क पण खूप जास्त कमी घेतो या ठिकाणी। तो ओव्हरऑल जर बघितलं ना तर दिवस चांगला गेला मित्रांनो, ग्रीन मध्ये आपण क्लोज केला। आता उद्या आहे सेन्सेक्सची एक्सपायरी, बघूया कशी राहते सेन्सेक्सची एक्सपायरी। चला मग उद्या भेटूया, बाय बाय, जय महाराष्ट्र।